सर नमस्कार. मी यश जगले, वार्ड क्रमांक 14 मध्ये राहतो. नवीन भेंडीपाडा, घाडगेनगर. त्यामध्ये सर त्या रस्त्यामध्ये रस्त्याच्या कडेला चिकनचे वेगवेगळे पीसेस टाकले जातात, सडलेले मांस ते फक्त गोण्या गोण्या भरून. त्यानंतर तिकडे कचरा असंच असतो, कचरा खूप उचलला जात नाही. पुन्हा गटर चॉकअप झालंय सर. आता नेमका पाऊस येणार आहे. पावसाच्या अगोदर मी 3 महिन्यापासून फॉलोअप घेतोय की कुठल्याही प्रकारचा आरोग्य विभागाकडून कुठल्याही प्रतिसाद भेटत नाही. नेमका रोज वास येतो, मी रोज येतोय, हे आम्हाला वेळ देत नाहीये, फक्त आश्वासन देतात ते करून देऊ करून देऊ करून देऊ. मग मुख्य अधिकारी पण भेटत नव्हते. मग शेवटी मला पर्याय हे झालं की जे कचरा आहे ते मी व्हिडिओ शूटिंग काढून ते कचरा पण इकडे आणलं आणि ते त्यांना दाखवण्यासाठी आणलं की जर मी वासामध्ये राहतोय तर तुम्ही वासामध्ये का राहत नाही. जर तुमच्या यंत्रणा लगेच इकडे साफसफाई करतात तर आमच्याकडे साफसफाई का नाही. त्याच्यानंतर दर महिन्याला 70 ते 90 लाख रुपयाचा जो बिल निघतो आरोग्य खात्याला, तर तो पैसे जातो कुठं. त्यानंतर बरेच समस्या आमच्या वार्डामध्ये आहेत. कुठल्याही प्रकारचे तिकडे कर्मचारी येत नाही. कर्मचारी इकडे हजेरी लावतात, इकडे तर उपस्थित असतात पण वार्डामध्ये उपस्थितच नाही. त्यानंतर आरोग्य विभागाचे अधिकारी कधी तिकडे व्हिजिटसाठी येत नाही. SI लोक व्हिजिटसाठी येत नाही. SI लोक तिकडे बोलतात आहे आम्ही कोणाला सांगायचं. तुमच्याकडे यंत्रणा आहेत, तुमच्याकडे अधिकार आहेत, तुम्ही डायरेक्टली पावती फाडा, त्यांना नोटीस द्या. बोलतात आम्ही नोटीस पहिले दिलं. अरे नोटीस कधी दिलं तुम्ही मला त्याचं मग परत द्या. मी त्याचं पण हे सांगितलेलं आहे. टोटल मी 15 परत हे केलेलं आहे, त्यांना पत्र दिलेलं आहे, पण 15 मधून एकाचं पण मला उत्तर भेटलं नाही. शेवटी मग मला आज ते कचरा इकडे आणावं लागला आणि हे दाखवावं लागलं. तर आता ते लगेच 15 मिनिटं त्याचं हे केलेलं आहे. मग याच्यानंतर मी जर 30, 15, 20 जे पत्र दिलेलं मग ते एवढं दिवसापासून का रखडून ठेवलेलं. म्हणजे प्रत्येक वेळी जर कुठला विषय असेल तर मला इकडे घाण घ्यावा लागेल का, ते घाण घेऊन यावं लागेल. उद्याच्याला माझ्याकडे बाथरूम खराब झालं तर तुम्ही संडास घेऊन येणार आहे का नगरपालिकेत. प्रत्येक वेळी जर पत्राचं काय हे नाही, महत्व नाही, तर आम्हाला सांगा तसं. आम्ही मग ते डायरेक्ट सॅम्पल पीसेस आणतो इकडे दाखवायला त्यांना की बघा कुठला वास आहे काय नाही. दर टायमाला आम्ही कशाला वास सहन करायचा. तुम्ही पण वास सहन करा ना. जसं तुमचा नगरपालिका टापटीपणा आहे तर आमचं इकडचं शहर का असं घाण आहे. आणि फक्त नगरपालिका स्वच्छ असून काय उपयोग नाही. अंबरनाथ शहर पण स्वच्छ असलं पाहिजे. तेवढं तुम्ही मॅन पॉवर वाढा, तुमच्याकडे ताकद आहे. आज जर मला धरण्यासाठी एवढे लोक येतात आहे, मग तुम्ही ते स्वच्छता का झाली नाही हे का नाही विचारायचं तुम्ही अधिकाऱ्यांना. त्यांना साफ विचारा, त्यांना फाईन लावा. मी जर कचरा टाकलो तर मला 5,000चा फाईन आहे. मग ते नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना का फाईन नाहीये, त्यांच्याकडनं का काम होत नाहीये. जर इकडनं ते निघून जातात मग ते कुठे जातात. जर मी नगरपालिकेत येतोय तर माझं पुन्हा नाव घेतात, नंबर घेतात, कुठल्या विभागात जातात ते देतात. मग जर अधिकारीकडनं बाहेर निघतात तर त्यांचा नाव नंबर कुठल्या विषयावरती चालले बाहेर हे का दिसत नाहीये. जर हे सामान्य माणसाचं जर हे अधिकार आहे तर तुम्ही सामान्य माणसाला ते का देत. मुख्य अधिकाऱ्यांनी ताबडतोब त्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलून घेतलं, त्यांना निर्देश दिलं. त्यांनी अधिकाऱ्यांनी खोटं सांगितलं की आम्ही त्याच्यावरती केलं. मग त्यासाठी मी लाईव्ह फोटो आज आणलेला आहे. अर्धा तासा अगोदर मी जे काढले फोटो ते पुरावा सकट. मग ते तर तिकडे पण ते फोटो पडले. मग आता अधिकाऱ्यांनी सांगितलं की लवकरात लवकर आम्ही त्याच्यावरती कारवाई करू. मी साहेबांना बोललो, साहेब जे माझे विषय आहेत ते लवकरात लवकर मांडा, नाही तर परत यावं लागेल कचरा घेऊन.